नमस्कार मित्रांनो, मी आहे ना खूप एक्साइटमेंट होतो ह्या सिरीजला किंवा ह्या कोर्सला चालू करण्यासाठी. तो कोर्स म्हणजे बोर्ड परीक्षा 2027चा जो मॅथमॅटिक्सचा पेपर आहे पार्ट 1 अल्जेब्रा. तर तो स्टार्ट करायचा. तर मी म्हटलं होतं तुम्हाला की 12 जूनला चालू करणार आहे. तर आज 12 जून आहे. आजपासून डिसेंबर महिन्यापर्यंत सगळ्या सब्जेक्टचा सिलेबस आहे, तर तो एक्झाम ओरिएंटेड कंप्लीट होणार आहे. तर ही सिरीज आणि सगळ्या सब्जेक्टची सिरीज व्यवस्थित फॉलो करा. हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे, तो म्हणजे अल्जेब्राचा पार्ट 1 जो आहे मॅथ 1, त्याच्यातला पहिला टॉपिक आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, 2 चलातील रेषीय समीकरण. याच्यातले जे बेसिक कॉन्सेप्ट आहे आणि या लेसनमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे आणि कशा पद्धतीने परीक्षेला प्रश्न येतात, हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. बरेचसे 7-8 मार्काचे प्रश्न यातून कव्हर होत असतात. तर पहिली गोष्ट या टॉपिकमध्ये आपल्याला शिकायचं आहे इलिमिनेशन मेथड जी आहे. मराठीमध्ये मराठी आणि इंग्लिश दोन्हीही एकदा सांगतो, त्याच्यामुळे अजिबात पॅनिक व्हायचं नाही, काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे. पहिली आहे इलिमिनेशन मेथड. चलाचा लोप करून आपण काय करत असतो, एक्झाम्पल सॉल्व्ह करतो, इक्वेशन सॉल्व्ह करत असतो. दुसरी आहे ASA मेथड, ॲडिशन सबट्रॅक्शन आणि ॲडिशन मेथड जी आहे ती. त्यानंतर आहे ग्राफिकल मेथड. आपल्याला करायचं आहे ग्राफिकल मेथडनी आलेख पद्धतीनं आपल्याला काय करायचं, इक्वेशन सॉल्व्ह करायचे आणि त्याला ड्रॉ करायचे आहेत, प्लॉट करायचे आहेत ग्राफ पेपरवरती. त्यानंतर येते तुमची क्रेमर रूल, त्यालाच नाव आहे दुसरं डिटर्मिनंट. क्रेमर रूल, डिटर्मिनंट खूप महत्त्वाचे आहेत हे सगळे. ह्या सगळ्या टॉपिकवरती परीक्षेला 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क अशा टाईपचे प्रश्न येत असतात परीक्षेला. त्यामुळं हा व्हिडिओ किंवा ह्या व्हिडिओची सगळी जी सिरीज आहेत ते सगळी सिरीज व्यवस्थित फॉलो करा. आणि लास्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स, म्हणजे जे वर्ड्स प्रॉब्लेम आहेत किंवा वर्ड प्रॉब्लेम जेवढे काय आहेत तर त्यांचे सुद्धा आपल्याला या ठिकाणी या लेसनमध्ये अभ्यास करायचा आहे. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की छोट्या छोट्या गोष्टी, कॉन्सेप्ट म्हटलं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, मग त्याच्यामध्ये लिनियर शब्द आहे, इक्वेशन शब्द आहे आणि व्हेरिएबल शब्द आहे. तर या सगळ्यांचा अर्थ काय तर ते आपण लक्षात घेऊयात, कारण हे जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला या टॉपिकमधले सगळेच एक्झाम्पल, सगळ्या टाईपचे इक्वेशन्स काय करता येतील, सोप्या पद्धतीनं सॉल्व्ह करायचं. एकदम सिम्पल आणि इझी वेनं जायचं आहे आपल्याला. पहिलं आहे तर व्हेरिएबल्स कशाला म्हणतो आपण, व्हेरिएबल्स त्याला मराठीमध्ये चल असं म्हणतात. मग व्हेरिएबल्स म्हणजेच सिम्बॉल्स स्टँडिंग फॉर अननोन नंबर्स. जे अननोन नंबर्स आहेत, रिअल नंबर्स म्हणतो आपण त्याला, त्या नंबरसोबत जो सिम्बॉल येतो त्याला व्हेरिएबल म्हणत असतो आपण गणितामध्ये. मग व्हेरिएबल्स कोणते कोणते असतात, A, B, X, Y, P, Q, M, N, म्हणजेच A पासून Z पर्यंत जेवढे काही अल्फाबेट्स आहेत इंग्लिशमधले, ते ज्यावेळेस एका अननोन नंबरसोबत येत असतात त्यावेळेस ते काय होत असतं, व्हेरिएबल होत असतं. ठीक आहे, व्हेरिएबलचा अर्थ कळला. A पासून Z पर्यंत जेवढे काही अल्फाबेट्स आहेत ते ज्यावेळेस आपण एका अननोन नंबरसोबत रिलेट करत असतो किंवा सोबत यूज करत असतो त्यावेळेस त्याला म्हणतो आपण व्हेरिएबल किंवा चल. उदाहरण अजून एकदा सांगतो, X, Y, P, Q, M, N, A आणि B अशा टाईपचे जेवढे काही अल्फाबेट्स आहेत ते सगळे व्हेरिएबल्स आहेत. त्यांच्यासोबत एक नंबर येत असतो. आपण शेवटी त्याचं एकदम व्यवस्थित बघूयात. पुढचा आहे कोइफिशियंट. आता जो अननोन नंबर जो म्हटला मी, तो जो अननोन नंबर आहे तर त्यालाच मॅथमध्ये कोइफिशियंट म्हणतो आपण, सहगुणांक म्हणतो मराठीमध्ये, सहगुणांक. मग जे अननोन नंबर आहे त्याला सहगुणांक म्हणतो. म्हणजे 2 हा जर सहगुणांक असेल तर त्याच्यासोबत व्हेरिएबल काय येईल, Y. त्याच्यासोबतच 3 हे जर सहगुणांक आपण घेतला किंवा रिअल नंबर जर घेतलं, अननोन नंबर जर घेतला, त्याच्यासोबत X हा व्हेरिएबल येतो. म्हणजे 2 हा सहगुणांक आणि Y हा तुमचा व्हेरिएबल, 3 हा सहगुणक आणि X हा तुमचा व्हेरिएबल असतो. म्हणून आपण 2 गोष्टी या ठिकाणी बघितल्या, एक व्हेरिएबल आणि दुसरं सहगुणक म्हणजे चल आणि दुसरं सहगुणक म्हणजे निर्देशांक, हे सहगुणक म्हणजे कोइफिशियंट. ठीक आहे, हे झालं. मला तिसरी गोष्ट आहे इक्वेशन कशाला म्हणायचं. इक्वेशन म्हणजे काय, तर इक्वेशन म्हणजे काय ह्याचं जर उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर अ स्टेटमेंट दॅट द व्हॅल्यू ऑफ 2 मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आर इक्वल इंडिकेट बाय इक्वल साईन. आता हे वाचायला खूप अवघड वाटतं किंवा डिफिकल्ट वाटतं. त्याचं सगळ्यात सोपं आणि सिम्पल म्हणजे बरोबरच्या उजव्या साईडला राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईडला जे काही मॅथमॅटिकल इक्वेशन आपण देत असतो त्याला म्हणतो आपण इक्वेशन. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जे असतं उजव्या साईडला आणि डाव्या साईडला कशाचा यूज करून, बरोबर या चिन्हाचा उपयोग करून, म्हणजे इक्वलचं साईन यूज करून लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन दिलेलं असतं त्याला आपण इक्वेशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल 4m अधिक 3n बरोबर 12 किंवा दुसरं 2x अधिक 3y बरोबर 6. बरोबरच्या साईनच्या उजव्या साईडला आणि बरोबरच्या साईनला डाव्या साईडला जे मॅथमॅटिकल इक्वेशन किंवा एक्सप्रेशन दिलेलं आहे त्याचं ॲडिशन, त्याला दोघींना मिळून आपण काय म्हणतो, इक्वेशन. कळलं, समीकरण कशाला म्हणायचं.
व्हेरिएबल कळलं, कोएफिशियंट कळलं, इक्वेशन कळलं. तिसरं आहे लिनियर. लिनियरचा अर्थ मराठीमध्ये काय होतो? रेषीय. लिनियरचा अर्थ काय होतो? रेषीय. ज्यावेळेस तुम्हाला एखादं इक्वेशन दिलेलं असतं आणि ते इक्वेशन तुम्ही प्लॉट करता ग्राफ पेपरवरती, तर ते एका सरळ रेषेमध्ये येतं, अशा टाईपमध्ये येतं, किंवा एका अशा टाईपमध्ये, म्हणजे एका सरळ रेषेमध्ये येतं. रेष तिरपी असतो की कशी असो, एका सरळ रेषेमध्ये ज्यावेळेस येतं इक्वेशन, त्यावेळेस त्याला आपण रेषीय किंवा लिनियर म्हणत असतो. काय म्हणतो? इट गिव्स अस अ लाईन वेन वी प्लॉटेड ऑन अ ग्राफ. ज्यावेळेस दिलेले इक्वेशन सॉल्व्ह करून तुम्ही त्याला आलेख पेपरवरती ड्रॉ करता, त्यावेळेस ते एका सरळ रेषेमध्ये येतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? रेषीय लिनियर म्हणत असतो. मग त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पडतो की व्हॉट इज द लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. आता ह्याच्या शब्दांमध्येच किंवा वाक्यामध्येच अर्थ आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्याला मग त्याचे दोन कंडिशन आहेत. काय कोणत्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणू शकतो? सगळेच्या सगळे टू व्हेरिएबल्स असणार आहेत किंवा सगळेच्या सगळे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल असणार आहेत का? नाही. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होण्यासाठी त्याच्यासाठी काहीतरी कंडिशन दिलेले. तर पहिली कंडिशन काय आहे त्याच्यात? तर त्याच्यात व्हेरिएबल किती पाहिजे? 2. त्याच्या नावातच दिले 2 व्हेरिएबल्स. म्हणजे एखादं जर दिलेलं इक्वेशन असेल तर त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल पाहिजेत, आणि प्रत्येक टर्मची जी डिग्री आहे, डिग्री जी आहे ती किती पाहिजे? 1 पाहिजे. आता डिग्रीचा अर्थ काय होतो? डिग्री म्हणजे BA BCom BSc ही डिग्री नाही, तर डिग्री म्हणजे तुमचं जे हायेस्ट पॉवर असतं, इंडेक्स म्हणतो आपण त्याला, तर ते किती पाहिजे? 1 पाहिजे. पहिली गोष्ट काय? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होण्यासाठी पहिली कंडिशन काय? तर त्याचं जे आहे तर त्याच्यात 2 व्हेरिएबल्स पाहिजेत. X Y A B M N P Q अशा टाईपचं कुठलेही 2 व्हेरिएबल्स पाहिजे. आणि त्याच्यानंतर दुसरी कंडिशन जी आहे तर त्या जे टर्म आहे त्या टर्मचं हायेस्ट इंडेक्स, त्यालाच आपण डिग्री म्हणतो, तर ते किती पाहिजे? 1 पाहिजे. मग 2 कंडिशन फुलफिल असतील तरच त्याला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणत असतो. मग पुढे जाऊ आपण. तर एक्झाम्पल्स काय? 2x अधिक 3y बरोबर 5. ह्याच्यामध्ये सहगुणांक 2 आहे, इथं 3 आहे. त्याच्यानंतर 2 व्हेरिएबल्स आहेत. कोणते कोणते? x आणि y. 2 व्हेरिएबल्स आपण काय झालं त्याचं पहिली कंडिशन फुलफिल झाली. दुसरी कंडिशन काय? हायेस्ट पॉवर म्हणजे डिग्री किती पाहिजे? 1. हा x आहे, ह्याच्या डोक्यावरती टोपी नाही, काहीच नाही, टाकला आहे, म्हणून तिथं काय असणार याच्या डोक्यावरती? 1. हायेस्ट पॉवर डिग्री किती असेल? 1 असेल. त्याच्यानंतर पुढचं आहे 4m अधिक 3n. ह्याच्यावरती सुद्धा काय आहे? 1 आहे, हायेस्ट पॉवर 1 आहे. आणि m आणि n ह्याचे काय ते व्हेरिएबल्स आहेत. या टाईपचं आपल्याला एक्झाम्पल्स सांगता येतात किती कोणते? लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. तसंच 5x अधिक 4y बरोबर 6, 3x अधिक 4y बरोबर 12. तर ह्यांची डिग्री 1 आहे. यांच्यामध्ये XY हे काय त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आपल्याला बघायला भेटतात. अशा टाईपचं जेवढे काही एक्झाम्पल्स आहेत ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आपल्याला सांगता येतात. काय शिकलं आतापर्यंत आपण? व्हेरिएबल म्हणजे काय? A पासून Z पर्यंत जेवढे काही अल्फाबेट्स आहेत सगळ्या अल्फाबेट्सला आपण व्हेरिएबल्स म्हणत असतो, चल म्हणत असतो. दुसरं काय शिकलं? कोएफिशियंट. जे अननोन नंबर्स असतात, व्हेरिएबल सोबत जे अननोन नंबर येतो 1 2 3 4 नॅचरल नंबर, रिअल नंबर्स जेवढे आहेत तेवढे सगळे नंबर्स त्याच्यामध्ये येतात. कशामध्ये येतात? ते सहगुणक म्हणतो आपण त्याला, कोएफिशियंट. इक्वेशन काय? बरोबरच्या राईट हँड साईडला आणि लेफ्ट हँड साईडला जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण लिहित असतो त्याला म्हणतो इक्वेशन. ठीक आहे. पुढचं गोष्ट काय बघितलं? लिनियर म्हणजे रेषीय. रेषीय काय? तर एखादं एक्झाम्पल दिलेलं आहे किंवा एखादं इक्वेशन आहे, त्याला तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर ज्यावेळेस ग्राफवरती काय करता? ड्रॉ करता, प्लॉट करता, त्यावेळेस ते एका सरळ रेषेमध्ये किंवा एका सरळ रेषेमध्ये ते येत असतं, त्याला आपण रेषीय म्हणत असतो. आणि पुन्हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स कशाला म्हणायचं? तर ज्याचं हायेस्ट पॉवर डिग्री 1 असती आणि ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल असतात त्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणत असतो. आता पुढची गोष्ट आहे, एक जनरल फॉर्म आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर तो काय आहे? ax अधिक by अधिक c बरोबर 0. हा जनरल फॉर्म आहे. हा लक्षात ठेवा. याच्याशिवाय तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आहेत की लक्षात ठेवायचं. हा जर फॉर्म लक्षात राहिला तर खूप साऱ्या गोष्टी तुमच्या काय सॉल्व्ह होत जातील. पहिली आहे ax अधिक by प्लस c. म्हणजेच a हे तुमचं काय असणार आहे? a b आणि हे c जे आहेत हे रिअल नंबर्स नाही, म्हणजे वास्तव संख्या असतील तुमच्या a b आणि c. त्याच्यानंतर x आणि y हे काय तुमचं व्हेरिएबल आहे, चल आहे. ठीक आहे. आणि त्याच्या पुढची गोष्ट काय? तर तुमचा a आणि b हा जो आहे तो एकाच वेळेस काय नसणार आहे? 0 नसणार आहे. म्हणजे a आणि b एकाच टायमिंगला 0 नसायला पाहिजे, तरच तो काय असतो? जनरल फॉर्म असतो. कसाच पाहिजे मग? ax अधिक by प्लस c बरोबर 0. त्याचे काय एक्झाम्पल्स देतोय तुम्हाला. 5x अधिक 4y अधिक 6 हे तुमचं जनरल फॉर्म आहे. त्याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कसं? तर 5x अधिक 4y बरोबर हा अधिक बरोबरच्या उजव्या साईडला गेला तर काय होतो? -6 होतं. म्हणजेच फायनल काय होतं तुमचं? 5x अधिक 4y बरोबर -6 आणि 3x वजा 4y
अधिक 12 बरोबर 0 म्हणजेच 3x अधिक 4y बरोबर हा अधिक बरोबरच्या उजव्या साईडला गेला तर तो काय होतो -12 होतो. जनरल फॉर्म लक्षात ठेवा ax अधिक by वजा c बरोबर 0 आणि a आणि b हे एकाच टायमिंगला 0 असू शकत नाहीत. a आणि b आणि c हे काय असतील तर तुमचे रिअल नंबर्स असतील आणि x आणि y हे काय आहे तुमचे व्हेरिएबल्स आहेत म्हणजेच चल आहेत. लक्षात ठेवा जनरल फॉर्म काय ax अधिक by अधिक c बरोबर 0. मग पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे, त्या चार्टमध्ये आपल्याला शोधायचं आहे की खाली दिलेले जे इक्वेशन्स आहेत ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहेत का नाहीत ते सांगायचं आहे. तर ते बघूयात आपण. आता बघा इथं 7 एक्झाम्पल्स दिलेले आहेत, तर ते कोणते कोणते तर पुस्तकातलेच एक्झाम्पल्स आहेत. तुम्हाला सांगायचं आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहेत का नाहीत, म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरणे आहेत का नाहीत हे सांगायचं आहे. तर पहिलं जे आहे तर तुमचं काय म्हणतं 4m अधिक 3y बरोबर 12. कंडिशन काय पहिलं तर त्याच्यात 2 व्हेरिएबल्स पाहिजेत आहेत का m आणि n 2 व्हेरिएबल आहेत. दुसरी कंडिशन काय तर त्याची डिग्री किती पाहिजे 1 पाहिजे. हायेस्ट पॉवर म्हणजे इंडेक्स किती पाहिजे 1 पाहिजे. mच्या डोक्यावरती काहीच नाही म्हणजे 1 आहे. हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचं एक्झाम्पल आहे, म्हणजे हे लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल आहे. दुसरं 3x स्क्वेअर मायनस 7y इज इक्वल टू 13. 7x वर्ग वजा 7y बरोबर 13. 3x वर्ग. मग आता पहिली कंडिशन काय 2 व्हेरिएबल आहेत का आहेत, x आणि y व्हेरिएबल आहेत, पण त्याच्यामध्ये काय पाहिजे हायेस्ट पॉवर डिग्री 1 पाहिजे, पण याची डिग्री किती आहे 2 आहे, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचं एक्झाम्पल नाही किंवा इक्वेशन नाही. तिसरं आता हे रूटमध्ये दिले वर्गमुळात दिले म्हणजे असं टेन्शनचं काम आहे का तर आपल्याला वाटतं की खूप अवघड आहे, पण हे सगळं सोपं आहे का रूटचा विचार करायचाच नाही. कंडिशन काय तर हायेस्ट पॉवर 1 पाहिजे आणि दुसरी गोष्ट 2 व्हेरिएबल पाहिजे. आहेत का 2 व्हेरिएबल x आणि y 2 व्हेरिएबल आहेत. हायेस्ट पॉवर डिग्री 1 आहे का तर ह्याच्या डोक्यावरती काहीच नाही टाकलं आहे, म्हणजे हे काय 1 आणि 1 काय त्याच्यावरती 1 हे तुमचं हायेस्ट पॉवर आहे, म्हणून हे तुमचं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. त्याच्यानंतर पुढचं आता आपण काय म्हटलं होतं हा 0 आणि 0 गुणिले x 0x म्हणजे 0 गुणिले x ह्याचा अर्थ काय होतो 0ने कुठल्याही संख्येला किंवा कशालाही गुणलं तर ते काय येतं 0 होतं. 0चं इथं काय व्हॅल्यू असणार आहे का नाही, म्हणून हे काय राहतं काय तर 6y वजा 3 बरोबर 0. मग आपली पुढची म्हणजे कंडिशन्स काय आहेत तर 2 व्हेरिएबल पाहिजेत. आहेत का याच्यात 2 व्हेरिएबल नाही, x तर अगोदरच तिथे इलिमिनेट झालेलं आहे म्हणून एकच व्हेरिएबल आहे. आणि दुसरी एक कंडिशन की जनरल फॉर्ममध्ये ज्यावेळेस आपण बघितलं होतं जनरल फॉर्ममध्ये की हा a आणि b हे काय ते 0 असायला पाहिजे नाहीत किंवा 0 असू नयेत, म्हणून हे एक्झाम्पल नाही कशाचं लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल नाही. हे पुढचं 0.3x प्लस 0y मायनस 36 सेम हे वरचं आहे, इथं 0x आहे तर इथं 0y आहे, म्हणजे हे सुद्धा लिनियर इक्वेशन 2 एक्झाम्पलचं इक्वेशन नाही. 0.3x एक्सच्या वरती पॉवर 1 आहे डिग्री 1 आहे, पण ह्याचं जे व्हॅल्यू आहे 0yचं ते इथं 0च येतं, म्हणून व्हेरिएबल्स 2 पाहिजे आपल्याला. इथं एकच व्हेरिएबल राहतं x फक्त. 6वा आहे 4xy मायनस 5y मायनस 8 इज इक्वल टू 0. मग आता हे आहे का नाही तर ते तुम्हाला समजण्यासाठी काय करावं लागतं 2 व्हेरिएबल आहेत त्याच्यात x आणि y 2 व्हेरिएबल आहेत. आता ह्यांची डिग्री जी आहे हायेस्ट पॉवर जे आहे तर तो किती आहे 2 आहे. किती पाहिजे 1, ह्याच्यावरती 5y पॉवर किती आहे 1, 4xy म्हणजे हा 1च्या डोक्यावरचा 1 आणि yच्या डोक्यावरचा 1 दोघं म्हणून काय झाले 2 झाले. मग आता हायेस्ट पॉवर किती आहे 2 आहे, आपल्याला पाहिजे किती 1. हायेस्ट पॉवर म्हणजे डिग्री किती पाहिजे आपल्याला 1, म्हणून हे लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलचं एक्झाम्पल नाही. ह्याच्यात 2 व्हेरिएबल आहेत x y 2 व्हेरिएबल आहेत, परंतु डिग्री जी किती आहे त्याची 2 आहे, आपल्याला पाहिजे 1 डिग्री पाहिजे. लास्ट आहे तुमचं 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4. आता ह्याला फ्रॅक्शनमध्ये दिले त्याच्यामुळे गडबड होते. इंडायसिसमध्ये तुम्ही शिकलेलं तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस छेदातली संख्या वर घेतो आपण तर ती काय होते 4. इथं छेदात आहे x 4x होईल. मग ही जी आहे वर ज्यावेळेस जाती अंशामध्ये त्यावेळेस ह्याचा जो पॉवर आहे तर 1 असणार आहे, इथं पॉवर 1 असणार आहे, ते वर गेला की काय होतो -1 होतो, अधिक 5y आहे छेदामधलं अंशामध्ये गेलं तर ह्याच्या इथं डोक्यावरती 1 आहे, इंडेक्स 1 आहे ह्याचा किंवा पॉवर 1 आहे, तो वर गेला की -1 होतो बरोबर 4. मग आता सांगा मला की ह्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत का हो 2 व्हेरिएबल आहेत x आणि y 2 व्हेरिएबल आहे, पण ह्याची जी डिग्री आहे तर ती 1 पाहिजे आपल्याला. इथं -1 आहे, 1 आहे का इथं नाही -1 आहे, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही. कळलं तुम्हाला आता कशा पद्धतीनं सॉल्व. हे मिक्स आहेत सगळे ह्याच्या टाईपमध्येच तुम्हाला परीक्षेला येतं. प्रश्न काय येतो की खाली दिलेलं
जे इक्वेशन आहे ते लिनियर इक्वेशन आहे का नाही ते सांगायचं. ट्रू फॉल्सला येतं किंवा तुमचं फिल इन द ब्लँक्सला येतं, कुठल्याही टाईपमध्ये प्रश्न येऊ शकतो. कळलं? तर ह्या लेक्चरमध्ये काय बघितलं आपण, काय म्हटलं, इक्वेशन म्हणजे काय बघितलं, व्हेरिएबल काय असतं, कोइफिशियंट काय असतं हे बघितलं, लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल काय असतं ते सुद्धा बघितलं, जे कंडिशन काय ते बघितले, जनरल फॉर्म काय असतं ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आहे हा व्हिडिओ इंट्रोडक्टरी पार्ट होता, ह्याच्यावरतीच पूर्ण काय म्हणतो पूर्ण लेसन आहे ना तो डिपेंड आहे. नेक्स्ट क्लासमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 आपण काय करू स्टार्ट करूयात. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे व्हिडिओ किंवा हे चॅनल तुमच्या मित्रांना शेअर करा जो की ऑफलाईन ट्युशनमध्ये 25-30 हजार रुपये तो पेड करत असतो. आपण फ्री ऑफ कॉस्ट सगळं देणार आहे, नोट्ससुद्धा तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळं चॅनलला आणि व्हिडिओला व्यवस्थित फॉलो करा. भेटूयात पुन्हा एका अशा इन्फॉर्मेटिव्ह आणि एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर, बाय बाय, जय महाराष्ट्र.